घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या महा एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळेल अखेर आशीर्वाद बंगल्याचा लिलाव चालू असतो. सगळ्यांना खूप टेन्शन आलेलं असतं. नाना रडत असतात. नाना मनाशीच म्हणत असतात, जानकी कुठे आहेस तू, ये लवकर. आणि मग काउंटडाऊन चालू झालेलं असतं. इतक्या तिथं थांबा म्हणत जानकी येते. जानकीला तिथं बघून ऋषिकेश पटकन जानकीजवळ जातो आणि जानकीला काही बोलणार इतक्यात तो गुंड म्हणतो, अरे काय चाललंय तुम्हा रणदिवेंचं? हा लिलाव चालू झाल्यापासून कोण ना कोणतरी सतत अडथळा आणतोय. अरे बोली चालूय, मागे व्हा. त्यावेळेला मग जानकी म्हणते, कुठल्या घराची, कोणाच्या घराची आणि कुठल्या बेसिसवर तुम्ही हा सौदा करताय? जानकी म्हणते, जे घर तुमचं नाहीच आहे त्यावर कुठल्या अधिकाराने तुम्ही हक्क सांगताय? तेव्हा तो गुंड म्हणतो, ए बाई तुझी नाटकं बंद कर. मग तो गुंड जानकीजवळ जात म्हणतो, आता नवीन नाटक चालू करू नका. त्या दिवशी ऑफिसमध्ये मी तुम्हाला सगळे पेपर दाखवले ना, आणि हे घ्या, हे बघा व्हीलचे पेपर. सारंग रणदिवेच्या वडिलांचे हे व्हीलचे पेपर आहेत. मग जानकी म्हणते, पण प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे आहेत? आणि प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे आहेत म्हटल्यावरती गुंड मात्र चांगलाच टेन्शनमध्ये येतो. तो विचार करत म्हणतो, प्रॉपर्टीचे पेपर्स? तेव्हा जानकी म्हणते, एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? मी तुम्हाला प्रॉपर्टीचे पेपर्स मागते ना. कुठल्याही माणसाला लोन देताना आपण काहीतरी सिक्युरिटी म्हणून ठेवतो ना. तसं मग तुम्ही इतकं मोठं कर्ज दिले, मग तुम्ही काहीतरी सिक्युरिटी म्हणून पेपर्स घेतलेच असतील ना. आणि जानकीचं हे बोलणं ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. सगळे खूप विचारात पडलेले असतात. इतक्यात तो गुंड म्हणतो, प्रॉपर्टीच्या पेपरची काय गरज आहे? हे सारंगने दिलेल्या त्याच्या वडिलांच्या व्हीलचे पेपर आहेत ना माझ्याकडे. तेव्हा जानकी म्हणते, कसलं व्हील? हे व्हील? हे घर जर माझ्या सासऱ्यांच्याच नावावर नाहीये तर मग ते सारंग रणदेवींच्या नावावर कसं असेल? आणि हे घर नानांच्याच नावावर नाहीये हे ऐकल्यानंतर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. ऋषिकेशला पण मोठा धक्का बसलेला असतो. जानकी ऋषिकेशला म्हणते, हो ऋषिकेश, मी म्हणते तेच खरं आहे. तर तो गुंड म्हणतो, म्हणजे? तेव्हा जानकी म्हणते, सांगते, नीट लक्ष देऊन ऐका सगळ्यांनीच. असं म्हणत जानकी तिच्या हातातले पेपर्स वाचायला लागते. त्या पेपर्समध्ये असं लिहिलेलं असतं की मी पार्वती पुरुषोत्तम रणदिवे आणि ही संपत्ती, हा आशीर्वाद बंगला हा माझ्या नावावर आहे आणि माझ्या पश्चात त्याचा सांभाळ हा पुरुषोत्तम रणदिवे करतील. आणि जेव्हा माझा मुलगा ऋषिकेश पुरुषोत्तम रणदिवे हा कायद्याने सज्ञान होईल तेव्हा तोच ह्या वास्तूचा खरा मालक असेल कायमस्वरूपी. आणि मग आशीर्वाद बंगल्याचा खरा मालक ऋषिकेश आहे हे कळल्यानंतर तर ऐश्वर्याच्या आणि सारंगच्या पायाखालची जमीनच सरकते. हा त्यांच्यासाठी खूप मोठा धक्का असतो. तर ऋषिकेशला सुद्धा हे ऐकून खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर सुमित्रा, सौमित्र आणि अवंतिकाला मात्र आनंद झालेला असतो. नानांना सुद्धा खूप समाधान वाटलेलं असतं. ऋषिकेश जानकीच्या हातातून ते पेपर घेऊन वाचायला लागतो.